ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री महाभागवत पुराण, प्रथम खंड, तृतीय स्कंद, अध्याय 4. उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रीय ऋषींकडे प्रयाण. उद्धव म्हणाला, नंतर ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवांनी भोजन केले आणि मग वारणी नावाचे मद्य ते प्याले. त्यामुळे त्यांचा विवेक नष्ट झाला आणि लागड बोलून ते एकमेकांच्या मार्गावर आघात करू लागले. मदिरेच्या नशेने त्यांची बुद्धी बिघडली आणि ज्याप्रमाणे वेळू एकमेकांवर घासल्याने त्यांना आग लागते त्याप्रमाणे सूर्यास्तापर्यंत ते मारामारी करू लागले. आपल्या मायेचा तो परिणाम पाहून भगवंत सरस्वती नदीच्या पाण्याने आचमन करून एका झाडाखाली बसले. शरणागताचे दुःख दूर करणाऱ्या भगवंतांनी आपल्या कुलाचा संहार करावा असे ठरवले होते, म्हणून त्यांनी मला बदरिकाश्रम जावयास सांगितले. विदुरा, त्यांच्या या म्हणण्याचा आशय जरी मला समजला होता तरीसुद्धा स्वामीचरणांचा वियोग सहन न होऊ शकल्याने मी त्यांच्या पाठोपाठ प्रशास क्षेत्राला गेलो. तिथे मी पाहिले की जे सर्वांचे आश्रयस्थान आहे, परंतु ज्यांना कोणाचाही आश्रय नाही, ते माझे प्रियतम परमसुंदर प्रभू सरस्वती नदीच्या तीरावर एकटेच बसले आहेत. दिव्य, अत्यंत विशुद्ध, सत्वमय असे सुंदर श्यामवर्ण शरीर, शांत भाव असलेले तेजस्वी डोळे, 4 हात आणि रेशमी पितांबर हे पाहून मी त्यांना ओळखले. एका छोट्याशा पिंपळाला टेकून डाव्या मांडीवर उजवे चरणकमल ठेवून बसले होते. खाण्यापिण्याचा त्याग करून देखील ते अतिशय आनंदी दिसत होते. त्याच वेळी व्यासांचे प्रिय मित्र, परम भागवत सिद्ध पुरुष मैत्रेय ऋषी आनंदाने विहार करीत योगायोगाने तेथे येऊन पोचले. मैत्रेय ऋषी भगवंताचे प्रेमी भक्त आहेत. आनंद आणि भक्तिभावामुळे ते सदैव विनम्र असतात. त्यांच्या देखतच प्रेम आणि सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहून मला आनंदित करीत श्रीहरी म्हणाले. श्री भगवान म्हणाले की मी तुझे मनोगत जाणतो, म्हणून दुसऱ्या कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेले साधन मी तुला सांगतो. उद्धवा, मागील जन्मी तू वसु होतास. विश्वाची रचना करणाऱ्या प्रजापती आणि वसु यांनी केलेल्या यज्ञात माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच तू माझी आराधना केली होतीस. हे उद्धवा, या जगात तुझा हा जन्म शेवटचाच आहे, कारण या जन्मात तू माझा अनुग्रह प्राप्त करून घेतला आहेस. त्या मर्मलोक सोडून मी आता माझ्या धामाकडे जाऊ इच्छितो. तुझ्या अनन्य भक्तीमुळे यावेळी अशा एकांतात तुला माझे दर्शन झाले, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. पूर्वी पादकल्पाच्या प्रारंभी आपल्या नाभी कलमावर बसलेल्या ब्रह्मदेवाला माझा महिमा प्रकट करणाऱ्या ज्या श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश केला होता, त्याला विवेकी लोक भागवत म्हणतात. तेच ज्ञान मी तुला देतो. विदुरा, माझ्यावर प्रत्येक क्षणी त्या परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव होत होता. जेव्हा मी अशा आदरपूर्वक म्हणाले, तेव्हा स्नेहभावाने माझे अंग रोमांचित झाले. वाणी सद्गवित झालेल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या. मी हातात जोडून त्यांना म्हणालो, स्वामी, आपल्या चरणकमलांची सेवा करणाऱ्या पुरुषांना या जगात अर्थ, धर्म, काम, मोक्ष या 4 पैकी काहीच दुर्लभ नाही. तथापि हे प्रभू, मला त्यापैकी कशाची इच्छा नाही, तर मी केवळ आपल्या चरणकमलाच्या सेवेसाठीच आसुसलेला आहे. हे प्रभू, आपण निष्पृह असून कर्म करता, अजन्म असून जन्म घेता, कालरूप असून शरीराच्या भीतीने पळून जाऊन द्वारकेच्या किल्ल्यात लपून बसलेला आणि स्वात्माराम असून 16,000 स्त्रियांमध्ये रममाण होता, असे हे विचित्र चरित्र पाहून विद्वानांची बुद्धीसुद्धा भ्रमसम्राट पडते. देवा, आपल्या स्वरूपाचे ज्ञान सर्वथैव अबाधित अखंड आहे, असे असून सल्ला घेण्यासाठी मला भोळ्या भाबड्या मनुष्याप्रमाणे आपण लक्षपूर्वक मला प्रश्न विचारता. प्रभू, आपली ही लीला मनाला संभ्रमित करते. अहो स्वामी, आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रकट करणारे जे श्रेष्ठ आणि समग्र ज्ञान आपण ब्रह्मदेवाला सांगितले, ते समजण्यास मी योग्य असेन तर मला सांगावे. त्यायोगे मी या संसार दुःखातून सहज पार होईन. माझ्या हृदयातील भाव ज्याप्रमाणे मी जेव्हा निवेदन केलं, तेव्हा महापुरुष कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी मला आपल्या परमस्थितीचा उपदेश दिला. अशा प्रकारे पूज्यपाद श्री गुरु श्रीकृष्ण आत्मसात समजावून घेण्याचे साधन ऐकून
आणि प्रभूच्या चरणांना वंदन करून तसेच त्यांना प्रदक्षिणा घालून मी तिथे आलो.